हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही बायलाच आम्ही लोणावळ्याला गेलो आणि लोणावळ्याला फिरून आलो आणि छान मस्त लोणावळ्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवला. आणि आम्ही 5 पॉईंट फिरलो आणि त्याच्यामधलं श्री नारायणी धाम इतकं सुंदर आहे ना ते पाहण्यासारखं. आणि ते एक तुम्ही पाहू शकता लोणावळ्याला गेल्यानंतर खास हे लोणावळ्याचं जे मेन 10 स्पॉट आहे ना ते आहे. त्याच्यापैकी मी बाकीचे पाहिले, तुम्हाला ते सांगते मी. तर त्याच्यामध्ये नारायणी धाम इतकं सुंदर आहे ना, म्हणजे अक्षरशः ते बघतच राहावं असं वाटतं. तर ते मला खूप आवडलं आणि तुम्हाला पण खूप आवडेल, कारण की व्हिडिओपेक्षा ना आपण जवळून स्वतः डोळ्यांनी पाहिलं ना ते खरंच खूप वेगळं आहे. तर ते एक तुम्ही पहा. त्याच्यानंतर मग दुसरं आम्ही त्याच्यानंतर मग ते पाहिल्यानंतरच पुढे गेलो. तर पुढे मग आम्ही बुशी डॅमला गेलो होतो. ते पण एवढं सुंदर होतं ना, मस्त इतकं धुकं इतकं छान. पण पाण्याचा प्रवाह इतका असतो ना, तर तिथं थोडंसं जपूनच, कारण की प्रत्येक वर्षी तिथं घटना घडतात खूप साऱ्या, म्हणून तिथं ना जास्त जपून राहायचं. कारण की खरंच खूप छान आहे, पण पाण्यासोबत खेळणं म्हणजे अवघड आहे. पण खरंच पाहायला ना इतका एकच नंबर आहे ते सुद्धा. तर आम्ही तिथं फक्त थोडे फोटोशूट केले, थोडंसं तिथं थांबलो, बघितलं छान मस्त छान वाटलं तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही टायगर पॉईंट्सला गेलो पुढे. तर जाता जाता मस्त खूप सारे धबधबे, इतके धबधबे लागतात ना, तर तिथं आम्ही धबधब्यांच्या तिथं पण मी थांबून चहा वगैरे घेतला. आम्ही मस्त छान पोरांना मॅगी खाऊ घातली आणि तिथले धबधबे पण मी शूट केले. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच मागच्या तर व्हिडिओमध्ये जे टाकले ना मी लोणावळ्याचा ब्लॉग, ते त्याच्यामध्ये पाहायला मिळतीलच. कारण की इतकं सुंदर आहे ना ते बघण्यासारखं, म्हणजे ते ना वरतूनच वाटतं का एकदम आपण स्वर्गात आलो असं. ढग वगैरे खाली असं धुकं नाही का उतरलेले, पाणी पडते, पाण्याचे पूर्ण फवारे आपल्या अंगावर येतात, इतकं छान वाटतं ना ते सर्व. आणि तिथं म्हणजे ना पूर्ण असं गेलं ना तर 2 दिवसासाठी जातो मी, कारण की मग आपण एक दिवस पूर्ण ओलं होऊन मजा घेऊ शकतो बाहेर पाण्याची, मस्त खूप छान एन्जॉय होऊ शकतो. तर इतकं छान ते तुम्हाला पाहायला मिळेल टायगर पॉईंटला जाता जाता. तर आम्ही धबधबा पाहिल्यानंतर पुढे मग वरती जाताना इतकं छान मस्त धुकं. पण ते टायगर पॉईंटला काय झालं तर त्या दिवशी पाऊस पण म्हणजे पाऊस होता आणि धुकं इतकं जबर होतं ना, बाकीचा व्ह्यू काही दिसलाच नाही आम्हाला. पण इतका जबर आहे ना ते टायगर पॉईंट, पण पाहण्यासारखं आहे आणि त्या फोटोशूट वगैरे खूप छान येतात. तर आम्ही मग तिथं मस्त छान मस्त मक्का वगैरे खाल्ला, एकदम थंड पाऊस पडतोय, मक्का वगैरे गरमागरम. तर ते सुद्धा छान मस्त तिथं आहे. तिथं पण मी रील्स वगैरे शूट केली, त्याच्यानंतर फोटो वगैरे आम्ही घेतले आणि खूप सारे फोटो काढले. त्याच्यानंतर मग येता मॅप्रोमध्ये गेलो. मॅप्रोमध्ये छान मुलांना छान छान वस्तू, म्हणजे आपण नाही का लोणावळ्याचं स्पेशल काय, तर मॅप्रोमध्ये तिथं स्ट्रॉबेरीचं खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स, गेम वगैरे आहे त्या मॅप्रोमध्ये. तुम्ही खेळण्यासाठी खूप सारे गेम आहे. तर एक गेम पण मी शूट केलेला आहे. तर तुम्ही जर गेले ना तुमच्या मुलांना खेळवण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे ना ते बघा आपल्याला असं एरोप्लेन टाईप असं रिमोटवरती आहे ते. तर असं लटकवतात मुलांना आणि ते खूप मोठा असा टबसारखं केलेलं आहे, त्याचे चॉकलेट्स वगैरे. परत पॅकेट्स नाही का 127 रुपयाचे पॅकेट्स असतात ते वाले त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. तर जेवढे मुलांनी कलेक्ट केले ना, 185 रुपयाचं तिकीट आहे. जेवढे आपण मुलांनी कलेक्ट केले ना, तर ते तुम्ही काय करता ते सर्व आपण आपले स्वतःचे होणार ते तेवढ्या पैशांमध्ये. म्हणजे 500 रुपयाचं सुद्धा आपण कलेक्ट करू शकतो, म्हणजे मुलांचं चातुर्य असतं त्याच्यामध्ये. तर ते एक मी शूट घेतलं आहे. तर तुम्हाला खरंच मदत होईल का, तुम्ही नेक्स्ट टाईम जर तुम्ही कधी लोणावळ्याला जाणार ना, तर तुमच्या मुलांसाठी तो गेम आहे खेळायला मॅप्रोमध्ये. तर ते एक. आणि तिथून खूप सारे मी चॉकलेट्स वगैरे, खूप सारे वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स, बिस्किट, सिरप वगैरे तुम्हाला तिथं मिळतील. जसं महाबळेश्वरला मी गेले होते, महाबळेश्वरला जसं आहे ना सेम तेच आहे. मी महाबळेश्वरहून आलेलं होतं मागचे, तुम्हाला दाखवलं होतं तसं. मग मी आता ह्यावेळेस लोणावळ्याहून पण चिक्की आणि तिथलं थोडेसे चॉकलेट्स म्हणजे आणलेले आहे जेलीचे. तर काय काय आणलं ते तुम्हाला आता दाखवणारच आहे. तर खूप छान असं. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे मॅप्रो झाला, त्याच्यानंतर मग एकविरा देवीला गेलेलो होतो. एकविरा देवी अगदी म्हणजे जसं सप्तशृंगी गड आहे ना, सेम त्या टाईपमध्ये आहे. एकविरा देवीचं मंदिरसुद्धा खूप छान पाहण्यासारखं, लेण्या आहे वरती पाहायला, लेण्या वगैरे तुम्हाला. तर त्यासुद्धा तुम्हाला मी दाखवल्याच व्हिडिओमध्ये. तर असं होतं लोणावळ्याचं आमचं मस्त ट्रॅव्हलिंग आणि छान मस्त एन्जॉय झाला. तर तुम्हाला मी दाखवत होतं काय काय आणलं ते. आणि ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला फोटोसुद्धा ॲड करेल, फोटो काढलेले ते सर्व. तर चला मग मी दाखवते काय आणलं ते. लोणावळ्यात काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला माहितीच आहे लोणावळ्याचं स्पेशल काय आहे. तर लोणावळ्याचं सर्वात स्पेशल आहे चिक्की.
खूप साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या चिक्की वगैरे आपल्याला भेटतात, तर त्या चिक्कीज असतात. तर मग मी तिथून आहे ना, मग आम्हाला जर ना खूप साऱ्या चिक्क्या नव्हत्या आणायच्या, पण मला ना त्याच्यामध्ये कोकोनट आणि पीनटची घ्यायची होती. तर मग मी ही कोकोनटची आणलेली आहे. मला कोकोनटची खूप आवडते, तर ही मी आणलेली आहे. दरवेळेस मी कोकोनटच बऱ्याचदा घेते आणि मला ही चिक्की खूपच आवडते. त्याच्यानंतर मग दुसरी आणलेली आहे पीनट, म्हणजे पीनटची आणली. याच्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या टाईप होत्या, जाड याच्यातल्या, बारीक याच्यातल्या. तर मग मी ही घेतली आहे. ह्या 2 ह्या चिक्की आणलेल्या आहे, लोणावळा स्पेशल चिक्की. तर ह्या 2 आणल्या, फक्त जास्त नाही आणल्या. त्याच्यानंतर मॅक्रोमध्ये पण मी 2 वस्तू घेतल्या फक्त. तर माझ्या घरचा तर मी तुम्हाला माहिती सॉस टोमॅटो केचप ते माझं होतं, तर ते संपण्यात आलं होतं. तर मग मी तिथून हे घेतलं फ्रेश मस्त छान. तर हे घेतलेलं आहे मॅक्रोमधून. तर हे आहे 1 kg आणलेलं आहे एक. आणि त्याच्यानंतर मग मागच्या वेळेस आहे ना मी लहान चॉकलेट आणलं ते जेलीच्या, आणि मग दुसऱ्या नव्हत्या आणल्या, तर मी ह्यावेळेस मग वेगळ्या आणल्या. तर ह्यावेळेस आणल्या आहे मँगो फ्रूट बारच्या, म्हणजे ते मँगो जेलीच्या आणलेल्या आहे. तर हा एक डब्बा पूर्ण घेऊन आलेले आहे. आणि हाच डब्बा मला ना तिथे 300 बिल आहे तिकडे ठेवलेलं आहे मी, पण 300चा आहे हा डब्बा पूर्ण इथे. हा 300चा हा डब्बा आहे, 300चा हा डब्बा. तर मी हा एक पूर्ण घेऊन आलेली आहे. 300चा हा डब्बा आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या 2 वस्तू मी तिथं घेतलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर चिक्क्या पण तिथे घेतल्या होत्या. साईडला दुकान होतं ना, ते एवढ्या ह्या वस्तू घेऊन आले होते मी. तर पण आणि मला ना सोयाबीन पण घ्यायचं होतं, पण तिथं एक होतं, पण ते एवढं मला आवडलं नाही. त्याच्यानंतर मी बरेच दुकानं म्हणजे नंतर फिरले, पाऊस चालू होता फिरले, पण ते काही मला भेटलं नाही. तर ते राहूनच गेलं माझं. तर असं मी शॉपिंग केलेली आहे महाबळेश्वर आलं लोणावळ्यावरून. तर असं छान एवढंच घेतलं आणि बाकी खूप सारं फिरलो आम्ही. तर असं होतं आमचं मस्त छान लोणावळ्याचं ट्रॅव्हलिंग. तर तुम्ही पण गेले ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी तिथं खूप म्हणजे आता हे पडेल कुठं काय काय आहे ना तुम्हाला कळेलच. तर तुम्ही पण जा नक्की, खूप छान आहे पाहण्यासारखं. ना मी हे मुलांना पण आता फोडलं नव्हतं, पॅकिंगच होतं. तर आता हे फोडते आणि मुलांना पण देते खायला यायचे. असा आहे हा डब्बा. आणि हे असे चॉकलेट, आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला हा मसाला पण भेटतो, मसाल्यासोबत हे चॉकलेट खातात. तर असं ही चॉकलेट आहे. तर मी ना 3 आम्हाला काढून घेते, बाकीचे मी ठेवून देते. तर तसं मुलांना कधी कधी द्यायला चांगलं असतं, कारण की ना रेग्युलर नाही. पण मग कसं आपण हे ना कधी कधी ठीक आहे, पण रेग्युलर नाही. पण मग आता मी 3 काढलेले आहे, बाकीचे. चला मग जा 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 मसाला काढ प्लेटमध्ये छोटा. तर हे मी तुम्हाला थांब ना अजून करू. तर मी हे तुम्हाला दाखवते की चॉकलेट कशी खाता. तर याचा हा मसाला असतो. हा मसाला असतो, तो आपण काढायचा. तर असा हा मसाला असतो, पाहू शकता. तर हा मसाला असा असतो. त्याच्यानंतर ही जिरी, त्याच्यामध्ये मसाला. तर ही जेली काय करायची, त्याच्यामध्ये असं आपण टाकून खायची. तर ही काय करायचं, हा मसाला आहे ना, मसाल्याचं लावायचं असं. खूप छान.